आपत्कालीन परिस्थितीमध्ये आपल्या शरीराला इजा होऊ नये म्हणून उपाययोजना करायच्या आहेत। तसेच आपल्याला आपल्या प्रत्येकाने आपल्या घरामध्ये प्राथमिक उपचार पेटी घ्यायची आहे, उपलब्ध करून ठेवायची आहे। कोणी फ्रॅक्चर अथवा जखमी झाल्यास त्याला इतर वैद्यकीय मदत मिळेपर्यंत आपल्याला प्रथम उपचार पेटीची मदत होईल। तसेच आपल्या घरामध्ये खाद्यपदार्थ, पिण्याचे पाणी, वापराचे पाणी साठवून ठेवायचे आहे। पाण्याचा वापर काळजीपूर्वक करावा। रात्रीच्या वेळेत जेव्हा सायरन वाजेल त्यावेळेला आपल्या घराचे, दुकानाचे सर्व लाईट बंद करायचे आहेत। विद्युत उपकरणे बंद करावी। आगीच्या ठिकाणी किंवा जखमी झालेल्या व्यक्तीच्या ठिकाणी आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाची गाडी तसेच जखमींना घेऊन जाण्यासाठी ॲम्ब्युलन्स यांना जखमींना तात्काळ मदत करता यावी यासाठी आपले सार्वजनिक जे रोड आहेत ते सर्व मोकळे ठेवायचे आहेत। वाहनांना, अग्निशामक दलाच्या तसेच ॲम्ब्युलन्सला अडथळा निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यायची आहे। नागरिकांनी घाबरून न जाता सर्वांनी एकतेचे दर्शन घडवायचे आहे। एकता आणि अखंडता कायम ठेवावी। आपल्या देशाला आज एकतेची गरज आहे। प्रत्येक नागरिकांनी बाहेर पडताना सोबत आपले आधार कार्ड किंवा इतर कोणतेही एक ओळखपत्र सोबत बाळगावे, खिशात ठेवावे। प्रत्येक नागरिकांनी तसेच आपल्या निदर्शनास काही आक्षेपार्ह बाब किंवा अनोळखी व्यक्ती, संशयित व्यक्ती निदर्शनास आढळल्यास तात्काळ पोलिसांना संपर्क करायचा आहे। तसेच व्हॉट्सअप मेसेज, साधा मेसेज किंवा सोशल मीडियाच्या कोणत्याही प्लॅटफॉर्मवरून आपल्याला भारतीय सैन्य, भारतीय आर्मीबद्दल कोणत्याही प्रकारचे लिंक आले, काही मेसेज आले तर ते ओपन करायचे नाही आहेत। ते ओपन करून OTP टाकून किंवा कोणतीही माहिती शेअर करून आपलं आर्थिक नुकसान होऊ शकतं। कोणत्याही अफवांना बळी पडू नका। कोणी अफवा पसरवत असेल तर त्याबाबत तात्काळ नांदुरा पोलीस स्टेशनला माहिती द्या किंवा तक्रार नोंदवा। सोशल मीडियाद्वारे पसरवण्यात येत असलेल्या अफवेला लाईक, कमेंट, शेअर करू नका। सोशल मीडियावरून सध्या भारतीय सैन्याला आर्थिक मदत पाहिजे अशा प्रकारचे लिंक, QR कोड, स्कॅनर, बँक डिटेल्स अशा प्रकारचे मॅसेज सोशल मीडियावरून येत आहेत। कोणीही अशा लिंकवर क्लिक करू नये, स्कॅन करून आर्थिक मदत करू नये, भावनिक होऊन आपलं नुकसान करून घेऊ नये। तसेच कोणत्याही जाती धर्माचा अपमान होईल अशी कोणतीही वादग्रस्त पोस्ट सोशल मीडियावर पोस्ट करू नये। आपला जर काही अडचण असेल किंवा आपत्कालीन परिस्थितीमध्ये आपल्याला संपर्क करायचा असेल तर आपण पोलीस स्टेशन नांदुरा येथे संपर्क करू शकता। संपर्कासाठी आमचा क्रमांक आहे डायल 112। तसेच नांदुरा पोलीस स्टेशनचा लँडलाईन नंबर आहे 072 65 22 10 28। नांदुरा पोलीस स्टेशनचा लँडलाईन नंबर आहे 072 65 22 10 28। सर्व सूचना काळजीपूर्वक लक्षात घ्यायच्या आहेत। आपत्कालीन परिस्थितीमध्ये त्याप्रमाणे उपाययोजना करून सर्वांनी शांततेने संकटांना सामोरं जायचं आहे। काही अडचण असल्यास नांदुरा पोलीस स्टेशनला संपर्क करा। धन्यवाद।